तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. बघा, आमची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या खासदार नरेश म्हस्के साहेबांनी पण अगोदरच भूमिका स्पष्ट केली आहे. 31/2च्या हिशोबाने त्यांनी तो आमचा कायदा जो पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महानगरपालिकेला जो कायदा लागू आहे तो कायदा लागू व्हायला पाहिजे. पण यांनी तो विषय नजरेसमोर न आणता त्यांनी 25/2च्या हिशोबाने त्यांनी तो हा या ठिकाणी 25/2च्या हिशोबाने त्यांनी तिथं आणलं गेलं. आणि माननीय माजी महापौर आणि आताचा सभागृह नेता यांनी आम्हाला तिथे सरळ सांगितलं की 2007 साली हा कोर्टची ही ऑर्डर आहे 2025/2च्या अनुषंगाने. पण त्या महापौरांना एवढं समजायला पाहिजे, माजी महापौरांनी सभागृह नेत्याला, हाच सभागृह नेता 10 ते 15 महापौर होता. मग 2007चा कायदा मग 10 ते 15 मध्ये त्यांनी महापौर असताना तो काय नाही त्यांनी लागू करून घेतला. त्याच्यानंतर 15 ते 20 मध्ये पण महापालिका यांची होती ना, त्यावेळेस पण काय लागू करून नाही घेतला. ज्यावेळेस त्यांनी 2017 साली त्यांनी हा विषय आणला होता त्यावेळेस नगरविकास खात्याने त्याला स्टे दिलेला होता. आणि तो स्टे दिलेला असताना सुद्धा त्यांनी परत आणण्याचा हा प्रयत्न केला. मी काय बोलतो, जाऊ दे ना, पण 29 महानगरपालिकेमध्ये कायदा वेगळा नाही, यांच्या महानगरपालिकेमध्ये कायदा वेगळा, आमच्या महानगरपालिकेमध्ये कायदा वेगळा. काय करत होते यांचा असं चाललं, बापाचाच कायदा आहे अशा पद्धतीने चाललेलं आहे. बाबासाहेबांनी संविधानिक अधिकार काय दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने चालायला पाहिजे. जर हे जर असंच चालू राहिलं आम्ही शासनाकडे दाद मागू. आता बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर करून घेतला. शिवसेना या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहे का? आम्ही न्यायालयात नंतर नगरविकास खात्याकडे आम्ही जाऊ या विषयावर आणि न्यायालयाच्या बाबतीत आम्ही वकिलांची चर्चा करून घेऊ आणि त्याच्यावर बघू. पण आम्ही नगरविकास खात्याकडे आम्ही दाद मागायला जाणार. युडी डिपार्टमेंट जे आहे ते शिवसेनेचेच मंत्री आहेत, त्यांच्याकडे दाद मागणार? नाही, मंत्री हा कुठल्या पक्षाचा नसतो, हा सर्व महाराष्ट्राचा असतो. सर्व टोटली महानगरपालिका त्यांच्या अधीन आहेत, म्हणजे नगरविकास खात्याच्या अंडर येतात. मग ज्या ठिकाणी सर्व कायदा लागतो सर्व नगरपालिकेला तोच कायदा आणि आम्हाला कशाला वेगळा कायदा आहे. माननीय आमचे महापौर नरेशजी म्हस्के साहेबांनी याबाबतीत पत्रकार परिषद घेऊन सर्वांना सांगितलेलं होतं आणि आम्ही त्याच वेळेस ठरवलं होतं. 31 लागू नाही केला कायदा तर आम्ही विरोध केला. जो विरोध करायला पाहिजे तो आम्ही विरोध केला त्या गोष्टी. हे बघा, कोणीही कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतो, पण या ठिकाणी सभागृहामध्ये सभागृहाच्या अधिकार क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्या ज्या कायदेशीर बाबी आहेत त्याचं अवलोकन करून 12 सदस्यांची परिवहन समितीवरती नेमणूक केलेली आहे. महापौर महोदयांनी त्यांच्या निर्णयामध्ये कलमा वाचून आणि मागे एका कोर्टामध्ये एक सदस्य गेले असता कोर्टाने कायद्याचा अर्थ अतिशय सुस्पष्टपणे दाखवून दिलेला आहे. त्या कायद्याच्या अर्थाच्या सुस्पष्टतेमध्ये स्पष्टपणे सांगितले की जे शिवसेने शिंदे गट मागतायत 31A लागू करा. 31A जेव्हा महापालिका सदस्यांव्यतिरिक्त जेव्हा सदस्य घेतले जातात तेव्हा 31A ॲप्लिकेबल होत नाही, अशा प्रकारचा निर्णय कोर्टानेच दिलाय, हायकोर्टानेच दिलाय. त्यामुळे महापालिकेच्या मध्ये ज्यांची क्षमता आहे, त्यांचा अनुभव आहे, अशा सदस्यांची नेमणूक कायदेशीररित्या कुठेही नियमाला बगल न देता कायद्याच्या तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या अधीन राहून 12 सदस्यांची नियुक्ती त्या ठिकाणी केली गेलेली आहे. निश्चितच त्यांना कोर्टात जाणं त्यांचा अधिकार आहे आणि त्या ठिकाणी कोर्टामध्ये कोर्ट जो निर्णय देईल, पण मला असा विश्वास आहे या आधी देखील कोर्टाने निर्णय दिलेला आहे, त्यामुळे कोर्ट त्यांची केस ही ॲडमिटच करणार नाही. ॲडमिट केली तरी त्या ठिकाणी आम्ही आमचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी सादर करू आणि त्या ठिकाणी जे कोर्ट देईल, कोर्टाने सांगितलं चुकीचं आम्ही मान्य करू. पण या ठिकाणी आम्हाला आत्तापर्यंत आम्ही कुठेतरी चुकीचा कायदा तोडून काही कृत्य केल्याचं आता तरी आम्हाला दिसत आहे. आमच्या जनता ही आमची बाप आहे आणि या जनतेने आम्हाला हे राज्य दिलेलं आहे बहुमताने. त्यामुळे जनता आमची बाप आहे म्हणजे नवी मुंबई पण आमच्या बापाचीच. त्यामुळे जनतेने जो दिलेला कौल आणि त्या माध्यमातून आम्ही सभागृहाने घेतलेला जो निर्णय आहे तो या जनतेने घेतल्यासारखा आहे. कारण की जनतेचं बहुमत, जनतेचा विश्वास
हा भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, गणेशजी नाईक साहेब यांच्या पाठीशी आहे. आणि या शहरासाठी जर कोण निर्णय घेऊ शकतो तर भारतीय जनता पार्टी घेऊ शकते. त्यामुळे तो विश्वास आहे. त्यामुळे तो सत्ता भाजपच्या नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये दिलेली आहे. हॉस्पिटल, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असणे शहरात खूप मोठी गरज आहे. आता आपल्या नवी मुंबई शहराची लोकसंख्या वाढते. आदरणीय आमदार मंगताई म्हात्रेंनी हा विषय आणलाय. खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी लहान आहे त्यांच्या विषयी हे शब्द बोलायला, पण तरी हॉस्पिटल होणे गरजेचं आहे. पण आपल्या नवी मुंबईमध्ये जे हॉस्पिटलची ऑलरेडी स्थिती आहे, मी मागच्याच आठवड्यात आपल्या आरोग्य केंद्रांमध्ये दौरा केला. आपल्या आरोग्य केंद्र इमारती खूप सुंदर अशा बनवलेल्या आहेत, पण तिथं हॉस्पिटलचं पूर्णपणे स्वरूप आलेलं नाही आहे. बऱ्याच ठिकाणी बेड म्हणजे अर्ध्याहूनही जास्त खाली आहेत. एवढं म्हणजे हॉस्पिटल रात्री अपरात्री जेव्हा नगरसेवक लोकप्रतिनिधी फोन करतात हॉस्पिटलमध्ये, बेडची आवश्यकता असते आणि तरीही आपल्या हॉस्पिटल्समध्ये बेड खाली आहेत, रिकामे पडून आहेत. का तर तिथं डॉक्टर्स नाही आहेत किंवा नर्सिंग स्टाफ अवेलेबल नाही आहे. बऱ्याच सुविधा आपल्या हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल नाही आहेत. मग असं असताना आपले जे आधी असलेल्या इमारती त्यांना पूर्णपणे हॉस्पिटल बनवण्याचं सोडून त्याच्या आधी आपण नवीन हॉस्पिटलचा भार आपल्या महानगरपालिकेवर टाकणे योग्य नाही आहे. हॉस्पिटल्स व्हायलाच पाहिजेत, कारण आताची गरज अशी आहे, लोकसंख्या एवढी भरमसाठ वाढते. भविष्यात हे आपले असलेले हॉस्पिटल अपुरे पडणार आहेत. तेव्हा नक्कीच अशा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज लागणार आहे. आत्ता सध्या आपण डॅशबोर्डच्या माध्यमातून सगळ्या नवी मुंबईतल्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सना पण जोडावं, जेणेकरून जो 10% कोटा आपल्या महानगरपालिकेतील रहिवाशांना प्रायव्हेटमध्ये देण्याची गरज आहे, तो हॉस्पिटल्सच्या माध्यमातून मिळावा, ही प्रामुख्याने गरज आहे. आणि एकीकडे आपण हॉस्पिटल्स बांधत असताना शरीराची म्हणजे व्यायाम किंवा कसरतीसाठी किंवा सुदृढ राहण्यासाठी जी गरज खेळांची आहे, त्याच्यासाठी लागणारे मैदाने जर आपण नष्ट करणार असू तर हे कुठेतरी एक चुकीचा मेसेज पूर्ण नवी मुंबईमध्ये जातोय. आणि आपण हॉस्पिटल बांधायलाच पाहिजे. तो इतर कुठेही होऊ शकतो, पण जे खेळाचं मैदान आधीच आहे ते कुठेतरी आरक्षित राहावं असं पूर्ण नवी मुंबईकर जनतेची इच्छा आहे. स्थगित म्हणजे आता ते हॉस्पिटल बनवायचं म्हणजे नुसतं बोलणं म्हणून होणार नाही. त्यासाठी येणार खर्च, त्या हॉस्पिटल्समध्ये कुठल्या पद्धतीच्या सुविधा मिळणार आहेत, किती बेडचं हॉस्पिटल होणार आहे, किती माळ्यांचं त्या हॉस्पिटल होणार आहे, कशा पद्धतीने तिथे सुविधा दिल्या जाणार आहेत, तिथं लागणारा डॉक्टर स्टाफ कसा अवेलेबल करणार आहोत आपण, सिस्टर स्टाफ तिथं अवेलेबल होणार आहे का. जर आधीच आपल्याकडे त्याची उणीव आहे तर ह्या हॉस्पिटलसाठी नक्कीच आपण ते अरेंज करणार आहोत का, या सगळ्या गोष्टी आधी जाणून घेणे गरजेचे आहेत. आणि आरोग्य समितीकडे देण्याचा अर्थ तोच आहे की त्याच्या माध्यमातून माहिती, आरोग्य समिती ही पूर्ण सखोल माहिती आपल्याला उपलब्ध करून देणार आहे आणि परत तो विषय आपण सभागृहात घेणार आहोत. म्हणजे मॅडम तुमचं असं म्हणणं आहे का की हॉस्पिटलचा प्री प्रोजेक्ट असेसमेंट किंवा प्रोजेक्ट इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट प्रशासनाने सादर न करता हा प्रस्ताव आणलेला आहे, म्हणजे प्रशासन घाई करते या सर्व कारणाने, तुमचं म्हणणं आहे का? घाई करते बोलण्यापेक्षा प्रशासनाने हा जर प्रस्ताव आणलाय तर नक्कीच तो योग्यच आहे. मी आताही सांगते, हॉस्पिटल्स होणे गरजेचं आहे, पण जे आधी आहेत ते पूर्ण क्षमतेने सुरू करणे गरजेचं आहे. आणि एखाद्या म्हणजे हॉस्पिटलमध्ये माणूस का जातो, आजारी आहे म्हणून. आणि आजार पण कशामुळे येतं, जर आपण स्वतःच्या शरीराकडे लक्ष दिलं नाही. क्रीडा हा असा एक वे आहे ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या शरीराला सुदृढ ठेवू शकतो. आणि जर हे सुदृढ ठेवण्याचं काम आपली मैदानं करणार आहेत तर ते मैदानं कुठेतरी नाहीशी करून मग जर हॉस्पिटल होणार असेल म्हणजे आपणच पेशंट हॉस्पिटलसाठी आधी तयार करतोय आणि नंतर हॉस्पिटल बनवतोय, अशी एक योजना झाली आपल्या माध्यमातून. आपण हॉस्पिटलची आरोग्याची दुरावस्था झाली यासाठी कार्यरत करून आता मागच्या 6 वर्षामध्ये प्रशासकीय कारकीर्द होती आणि यासाठी तर आपण आरोग्य तदर्थ समितीची नियुक्ती केली, म्हणजे गठीत केलेली आहे की ह्या सगळ्या गोष्टींचं त्याच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान होणार आहे.
आता नवी मुंबईमध्ये अशी परिस्थिती आहे की रात्री अपरात्री जेव्हा एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये जातो आणि आपल्या म्हणजे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जेव्हा फोन जातो त्या हॉस्पिटलमध्ये, तर ते साधं लँडलाईनही काम करत नाही, कुठलेही डॉक्टर अवेलेबल नाही होत. मग अशी परिस्थिती आपली असताना आपण कुठेतरी मोठ्या इमारती बांधून तशाच सोडून द्यायच्यात का? त्याच्यामध्ये सुविधा आधी आपण उपलब्ध करून दिल्या पाहिजे, त्याच्यानंतर पुढचा विचार केला पाहिजे. आता ऑलरेडी आपली म्हणजे नवी मुंबईची लोकसंख्या भरमसाठ वाढते आणि असं नाहीये लोकसंख्या वाढताना माणसामध्ये आजारपण कोविडमध्ये आपण बघितलेलं आहे की कशा पद्धतीने स्थिती बेकार होऊ शकते. म्हणजे एवढी लोक एकाच वेळी आजारी आहेत आणि त्यांना आपल्याला सुविधा द्यायच्या आहेत, त्यासाठी हॉस्पिटल्स असणे गरजेचं आहे. पण जे आधी आहे ते आपण सक्षमपणे जर निभावलं तर पुढच्या विषयी आपण योग्य नियोजन करू शकतो. चौदा गावांनी पण मराठी मागणी केली. 14 गावांचा म्हणजे किती आमच्याकडे गाव? त्याचं काही एकंदर नियोजन आहे का? 14 गावांमध्ये पण आपल्याला आता सुविधा द्यायच्या आहेत, कारण तो नवी मुंबईचा भाग आहे. आता हॉस्पिटलचा विषय आणताना त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे नाही आहेत सुविधा, म्हणून त्यांनी अशी मागणी केली की हाच हॉस्पिटल आमच्याकडे असावा. प्रत्येक लोकप्रतिनिधीला वाटतं जी मोठी सुविधा, ज्या काही मोठ्या सुविधा आहेत त्या आपल्या प्रभागातून देण्यात याव्या. तसं त्यांची एक अपेक्षा आहे की हे हॉस्पिटल इथं होण्यापेक्षा त्यांच्याकडे जागा अवेलेबल आहे तिथं व्हावी. मॅडम तुम्ही म्हणता की हॉस्पिटल रुग्णालयाची दुरावस्था झाली आहे. पण एकीकडे असं बघितलं जातं की रुग्णालयाची दुरावस्था आहेच, पण तिथला स्टाफही पुरेसा नाहीये. तर त्याबाबत तुमची काय भूमिका राहणार आहे? मी तेच आपल्याला सांगितलं ना की आपल्याकडे इमारती आहेत, फॅसिलिटीज आपण अरेंज करतोय, पण त्या फॅसिलिटीज जेव्हा पेशंटला द्यायला डॉक्टर्स किंवा नर्सिंग स्टाफची गरज असते ती आपल्याकडे अपुरी आहे. मग ते पूर्ण क्षमतेने आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपले रुग्णालय सुपर स्पेशालिटी होऊ शकत नाही. आमदार मंदा मात्रे यांना पत्र देणार आहोत सभागृहाच्या वतीने, नेमकी त्यामागची भूमिका काय आहे? सन्माननीय आमदार मंदाताईंनी जो विचार नवी मुंबईसाठी केलेला आहे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा, तो नक्कीच स्तुतीच्या योग्य आहे. कारण त्यांनी वाढत्या नवी मुंबईच्या लोकसंख्येच्या दृष्टीने ही मागणी केलेली आहे. तर पण आमची विनंती हीच असणार आहे की हॉस्पिटल व्हायला पाहिजे, पण त्याच जागेवर कशाने? त्याच्यासाठी आपण वेगळी जागा नवी मुंबईत एवढे भूखंड सिडकोच्या माध्यमातून आपण महानगरपालिकेकडे हस्तांतरित करू शकतो. मग त्यासाठी आम्ही सर्व सदस्यांनी सभागृहातले विनंती केली की आपण मंदाताईंना आपल्या आमदारांना एक पत्र द्यावं विनंतीचं की हे हॉस्पिटल व्हावं, पण ह्या जागेवर नाही, दुसऱ्या कुठल्या तरी जागेवर. सभागृह पहिल्या दिवसापासूनच आपण कायद्याच्या चौकटीत राहून सुरू राहील याचे प्रयत्न केलेले आहेत. आज परिवहन बाबतीत पण जो विषय सभागृहात आला त्यामध्ये 25(2) प्रमाणे जर पालिका सदस्य किंवा पालिका सदस्यांव्यतिरिक्त परिवहनचे सदस्य निवड होत असेल तर तसा तो ठराव होता आणि त्याच्यात सर्वानुमते पालिका सदस्यांव्यतिरिक्त आपण परिवहनचे सदस्य निवडावे असं बहुमताने मांडण्यात आलं. आणि 31 ही जो कलम आहे तो तिथं लागू होत नाही की पालिका सदस्यांव्यतिरिक्त जर परिवहनचे सदस्य निवडत असो तर संख्याबळाप्रमाणे आपण सदस्य नाही निवडू शकत. त्यासाठी मतदानाचा आपण मार्ग अवलंबू शकतो आणि आज सभागृहात आपण त्याच माध्यमातून सभागृहातील सदस्यांकडून सूचना केलेली नावं आणि घेतली आणि त्या पद्धतीने मतदान करून आपण सदस्य निवड केलेली. त्याला आता ते स्थगित करण्याच्या भूमिकेत आले विरोधक, त्याला कसं बघताय? आपण सभागृहामध्ये ऑलरेडी 2007 सालचा जो न्यायालयात गेलेला विषय सेम विषय होता त्याचा दाखला दिलेला आहे. माननीय न्यायालयाने तेव्हा निर्णय दिलेला आहे की ह्या 31 लागू न करता आपण सदस्य निवडीच्या पद्धतीने परिवहनचे सदस्य निवडू शकतो. सगळे भाजपचे आणि त्याच्यामध्ये एकही विरोधक आपण सदस्यांना विनंती केलेली, सूचना केलेल्या की त्यांनी त्यांची नावं सुचवावीत. त्यांनी त्यांच्या माध्यमातून नावं सुचवली नाही, फक्त जी नावं आपल्या सचिव विभागाकडून आलेली ती नावं माझ्याकडे प्राप्त होती आणि मतदान केल्यानंतर बहुमताने जी नावं निवडली गेली ती सभागृहात मी जाहीर केली. तुमच्या डायरेक्टवर येऊन विरोधकांनी तुम्हाला गिरव करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला
15 मिनिटासाठी सभा तहकूब करावी लागली. तर विरोधकांचं कुठे क्लेम होतं का? सभा जी चालते ती कायद्याप्रमाणे चालते. आता प्रत्येक सदस्याला त्यावेळीही आम्ही कायद्यावर बोट दाखवून दाखवलं की कशा पद्धतीने आपण हे विषय मांडतोय आणि एखाद्या विरोध करणं हा त्यांचा आता विरोधी पक्षात आहेत तर ते विरोध करतील आणि ज्या सभागृहात मी महापौर म्हणून म्हणजे सभा अध्यक्ष म्हणून बसले तर नक्कीच त्यांचा रोष माझ्यावर येतो. तिथं कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्या व्यक्तिगत एकाचा महापौर नाहीये. त्याच्यामुळे जो काही निर्णय येणार आहे त्याला त्याच्याविषयी चौकशी म्हणजे प्रश्नही मला केले जातात, उत्तरही मला देणं आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या भावनेने एक घेराव घालण्याचा प्रयत्न केला आणि मग सभागृहाचा कुठेतरी शांतता राखावी म्हणून ती 15 मिनिटासाठी मी सभा तहकूब केली. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.